प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव सुखाची विश्रांती उमटे मातेची चित्ती ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव तुका म्हणे संत तुम्ही बहु कृपावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव विठ्ठल जिचे पिढी बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव पांडुरंग जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबम जगननिहित बाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदै धवलः संविठ्ठलं चिंतयामि लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आकाशतारकलिङ्गं पातालहृदयेश्वरं मृत्युलोके महाकालं सर्वलिंगं नमस्ते ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तं नमामि शनेश्वरं मस्तके पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वैकुंठवासी स्वर्गीय गंगा भागीरथी मातोश्री बबाबाई मारुती पवार यांच्या दसक्रिया विधीच्या निमित्तानं शोकाकुल पवार कुटुंब गायलेला अभंग देवमान्य संतमान्य पाचव्या वेदस्थानी असणारे हिंदू हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा मानवी जीवनातला एक घनिष्ठ संबंध मांडणारा नातं सांगणारा माय लेकराचं प्रेम आणि वात्सल्य भाव त्याचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेसाठी निवडला भजन करा विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग सर्वांच्या श्रुत आहे अभंग प्रसंगाला शोभणार आहे पवार कुटुंबातील चार भगिनीच्या दोन भावंडाच्या जीवनातली आई हरवली आज 10 दिवस झाली त्या पवित्र स्मृतीला वंदन करत असताना शोकाकुल पवार कुटुंबियांचं दुःख हलकं करण्यासाठी शोकाकुल उपस्थित सर्व जनसमुदाय आणि या सर्वांच्या उपस्थितीत या मातृत्व भावाचं पवित्र नातं समाजाला कळावं म्हणून गाथा नावाच्या प्रकरणामध्ये माथा भ्रष्ट झालेल्या समाजाला या पवित्र नात्याची ओळख करून देण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायाच्या अंतर्मनातला भाव प्रगट आला आणि त्यातून आजचा सेवेला घेतलेला अभंग जन्माला आला जिचे पिढे बाळ प्राणतियेचा विकळ वंशाच्या दिव्यासाठी स्वतःच्या हाडाचं काढ आणि रक्ताचं पाणी करून पुढीलाची ठेवण आणि तुम्हाला मला व्यासपीठ जिनं निर्माण करून दिलं ते पवित्र पात्र आज 10 दिवस झाली काळाच्या पडद्याआड गेलं जगद्गुरु तुकोबरांच्या जगात हजारो नाते आहेत काका काकी मामा मामी भाऊ भाऊजाई असंख्य नाते आहेत काही प्रेमाचे काही रक्ताचे काही मांडलेले आहेत काही मैत्रीचे आहेत पण सगळे नाते कुचकामी ठरले फोल ठरले स्वार्थी ठरले लबाड ठरलेत पण एकच नातं जगाच्या बाजारात असं ते आपल्या वंशाच्या दिव्याच्या संबंधानं मृत्यूच्या पलीकडे सुद्धा ते नातं जीवनाशी इतकं कनेक्ट आहे कधीच त्या नात्यामध्ये तूट निर्माण झाली नाही महाराज म्हणतात तो वात्सल्य भाव जगात फक्त आईच्या ठिकाणी अरे ठेच लेकराला लागावी जखम आईच्या काळजाला व्हावी ताप लेकराला यावा आणि घाम आईच्या अंगाला चालावा असं जगात तुम्ही कधी बघितलंय का अरे दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी होणारं पात्र संत आणि आई सोडलं तर जगात दुसरं कोणतंच नाही स्वतःच्या दुःखानं माणसं महाराज जितकी दुःखी नाही इतकी दुसऱ्याच्या आनंदानं दुःखी आहेत या समाजात आपण हे सगळं पदोपदाला बघतोय आई नावाचं पात्र काळाच्या पडद्याआड गेलं काय द्यावे त्यासी भावी उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा म्हणून या वात्सल्य भावाच्या ठिकाणी मातृत्व भावाच्या ठिकाणी समर्पण हे जीवनातलं भलं आहे आणि ते भलं व्हावं म्हणून
जगद्गुरु तुकोबरायानं रस्ता चुकलेल्या या लोकाला तुम्हाला मला एका पवित्र नात्याची पुन्हा ओळख करून दिली, जिचे पिढे बाळ प्राण तियेचा विकळ. अरे बदलला निसर्ग, बदलला माणूस, बदलली नियत, बदलली नाही आई. आईचं पवित्र नातं अथपासून इथेपर्यंत तसंच आहे. चाहे माणसाची असो वा पशुची, भावार्थ नंतर वेळ मिळाला तर हाताळण्याचा प्रयत्न करेल. आई कोणाचीही असो, ती लेकराच्या संबंधाने ती कनेक्ट असते. तिच्या स्वभावात कधीच बदल होत नाही. आईचा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. आईचा आणि बाळाचा नाळच एक असतो. ज्या नाळाद्वारे आपलं भरण पोषण झालं, त्यातून आपल्या शरीराला पुष्टी मिळाली, तिच्यामुळे हे सर्वस्व आमच्या जीवनात आम्हाला मिळालं. आम्ही काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, जिच्यामुळे आम्हाला हे जग पाहायला मिळालं, जिच्यामुळे हे पवित्र व्यासपीठ आम्हाला पाहायला मिळालं, ते इतकं सुंदर आणि व्यापक सजवा का जेणेकरून आपल्या कुळाचं नाव उज्ज्वल झालं पाहिजे. आपल्या आई वडिलाची उंची वाढवण्यासाठी नाही वाढवता आली तरी ती आहे ती टिकून ठेवण्यासाठी किमान त्याच्यामध्ये पतनाच्या दिशेने तरी जाऊ नका. कारण आईसारखं जगातलं पवित्र पात्र या जगात दुसरं कुठंच नाही. महाराज, अजून आईच्या संबंधानं तुम्ही काय हो बोलाल? जगद्गुरु तुकोबरायांत प्रत्येक माणूस रात्रंदिवस पळपळ पळतो, राबराब राबतो, काबाड कष्ट करतो. प्रत्येकाला विचारलं, बाबा का? तर त्याचं उत्तर सांगितलं त्याने, महाराज सुखासाठी करतोय सगळं, समाधानासाठी करतोय सगळं. जगद्गुरु तुकोबरायांनी या पळणाऱ्या समाजाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं आणि सांगितलं, अरे तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलास. लांब पळायची गरजच नाही. सुखाची विश्रांती आणि उमटे मातेची आचित्ती. आईच्या हृदय पटलावर तिनं दुःख स्वतः घोटलं आणि सुख आपल्यासाठी तिनं बॅलन्स करून ठेवलं. तो सुखाचा असणारा जो गोळा आहे, ती तिजोरी आहे, ती तुमच्या माझ्यासाठी तिनं अगदी जमवून ठेवली. शिवाय त्याला ताळा लावला नाही. ते खुलं केलं वंशाच्या दिव्यासाठी. आईचं हृदय म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आमच्या वागण्यातून आमचा हरामखोरपणा, आमचा पाजीपणा समाजाच्या समोर मांडत असताना आम्ही त्याची चावडी बनवली. हो, चावडी बनवली. आईचं हृदय म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आणि हे सांगण्यासाठी माझे जगद्गुरु तुकोबराय समाजाच्या पुढे आले. ज्यांच्या ज्यांच्या मनावर त्याचं परिवर्तन झालं त्यांनी महाराजांना विचारलं, महाराज हेच जर 10 वर्ष आम्हाला अगोदर कळलं असतं तर आम्ही त्या पवित्र नात्याची दुश्मनी केली नसती, तर सेवा करून आम्ही स्वर्गाचा दरवाजा खुला केला असता. पण ज्यांच्या जीवनामध्ये अजून आई आणि बाप नावाचं पात्र शिल्लक आहे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सूचना कराल? मिळेल का पुन्हा आईचं प्रेम जगात आम्हाला? जगद्गुरु तुकोबराय नाराज होऊ नका, मागे झाले पाहू नका आणि पुढे जामीन आहे तुका. राहिलेल्या जीवनाचा वेच करा. तुम्हाला ते पात्र जर पुन्हा मिळावं वाटत असेल, आई निघून गेल्याच्या नंतर एक पात्र मला घावलं बुवा. कोणतं? संत रूपी पात्र. म्हणून तुका म्हणे संत आणि तुम्ही बहु कृपावंत. किती कृपा करतात? आई लेकरावर करते, संत विश्वावर करतात. सारखीच असतात. विठ्ठल अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवतो. उर्वरित वेळामध्ये अभंगावर निरूपण करण्यापूर्वी स्वर्गीय मातोश्री बाबाजींच्या जाण्याने दुःखित असणारे आजींचे दोनही सुपुत्र आदरणीय दिलीप भाऊ आणि दीपक दादा आणि त्यांच्या 4 भगिनी आशाताई, शोभाताई, अलकाताई आणि संगीताताई, आजींच्या 2 सुना, नातू पंतू आणि संपूर्ण असणारा पवार कुटुंबीय, त्यांची भावकी, संबंधित नातेवाईक, अपतेष्ट, सगळे सोयरे आणि विशेषत्वानं उपस्थित सर्व माझे वैष्णव वारकरी आणि महाराज मंडळी, ही आज वैष्णवांची मांदियाळी इथे उपलब्ध आहे. कारण संतांचे सोहळे आळंदीत, त्र्यंबकात, देहू गावात पहिले, पण या मातेचा हा सोहळा सगळ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा केला जातो. आणि आज त्या सोहळ्यातला एक घटक, सेवक आणि दास होण्याची संधी मला प्राप्त झालं. ते माझं सौभाग्य आहे. या परिवाराच्या दुःखामध्ये सहभाग नोंदवत असताना सर्व वैष्णव वारकऱ्यांच्या गुणीजनांच्या साक्षीनं अभंग गायला तो माझ्या तुकोबरायांचा आहे. अभंग गोड आहे. अभंगातला भाव जीवाला दिशा देणार आहे. पवित्र नात्याची ओळख करून देणार आहे. का ज्यांच्या जीवनातली आई गेली त्यांचं जीवन परक आणि पोरक झालं.
कारण कदाचित बाप गेला तर मुलगा अनाथ होत नाही, मुलगा अनाथ होत नाही, तो सनाथ असतो. पण बाप शिल्लक आहे आणि आई गेली तर मुलगा अनाथ होतो. त्याचं कारण काय? आईची आणि बापाची दुहेरी भूमिका निभवणारं पात्र या जगतामध्ये संताचा आणि आईचा आहे. दोन्ही पात्र. बाप घराचा आधार आहे, आई घराची सावली असते. पण आधार पण आणि सावली पण बनत असताना इतिहासानं अनेकांची नोंद ठेवली. त्यामध्ये जिजाऊ नावाचं पात्र हाताळा, राजमाता अहिल्यादेवी नावाचं पात्र हाताळा, मुक्ताई नावाचं पात्र हाताळा. तुमच्या लक्षात येईल का त्यांनीच आजपर्यंत जो आधार दिला, आई नावाचं पात्र केवढा मोठा आधार देतो. विठ्ठल पंत आणि आई रुक्मिणीनं देहांत प्रायचित्त घेतला. देहांत प्रायचित्त घेतला त्यावेळेस जाताना कुणाला सांगितलं नाही, फक्त निवृत्ती दादाच्या कानात सांगितलं, दादा तुमच्या सर्वस्वाच्या सुखासाठी आमच्या देहाचं बलिदान आम्ही करतोस. रात्रीच्या प्रसंगाला लेकराला सोडून जावं वाटत नाही रे दादा. विठ्ठल पंत निघून गेलेले आहेत. पण आई या नात्यानं तुझ्या कानात सांगते, तू थोरला आहेस, जप माझ्या लेकराला, सांगू नकोस माझ्या मुक्ताईला, ज्ञान दादाला. पण ज्या दिवशी कळतं त्या दिवशी मुक्ताईच ज्ञान दादाची सर्वस्व होते, निवृत्ती दादाची सर्वस्व होते. इतिहास साक्षी आहे. कथा कथानक आपण ऐकत आला. शास्त्र पुराणानं आपल्याला दिशा दिली आणि ती चिमुकली मुक्ताई ज्ञान दादाला सांगते, ज्ञाना जर मोठं व्हायचं असेल ना बाबा तर त्याला मन पावन ठेवा लागतं. जागा योग्याची मिळते रे. योगी पावन ऐकताय तुम्ही सगळेजण. पुरुषोत्तम महाराज आधार या स्त्री शक्तीचाच आहे. आधार आशीर्वाद त्यांचाच आहे का जे पात्र काळाच्या पडद्याआड गेलं. अशा पवित्र पात्राला वंदन करत असताना, त्यांची उंची मांडत असताना साधू संतांनी वेगवेगळ्या प्रकाराने दिग्दर्शन केलं. हजारो नाते असतात जीवनामध्ये, पण इतिहासानं त्यांना स्वीकारलं नाही, शास्त्र पुराणानं स्वीकारलं नाही. पण जे पात्र त्या उंचीच आहेत ते बाकी स्वीकारलं. नाते भावाभावाची पण आहे, पण कुठंतरी बोलू नका, पुढे सारखा पण बोलू नका. जीवनामध्ये आयुष्याच्या वाटेवर हजारो नाते आहेत. का? माय लेकराच्या नात्याला जागा दिली. भावाभावाची सुद्धा नाते आहेत, पण भावानं भावाला धोका दिला. हेही नाते लोकांच्या डोळ्यासमोर आहेत. त्याला वाली आणि शुक्रीचा दृष्टांत डोळ्यासमोर बघा तुम्ही. काका पुतण्याची नाते आहेत, पण काका पुतण्याच्या नात्यामध्ये तरी सुद्धा कुठं प्रेम निर्माण झालं? अरे प्रेमानं कवटाळणारा माणूस ज्याला मारायचा प्रयत्न करतो तो धृतराष्ट्र, आणि बघा त्याचा पुतण्या भीम. जरा डोळ्यासमोर घ्या नाते. प्रत्येक नात्याच्या ठिकाणी कुठं ना कुठं धोका आपल्याला पाहायला मिळतो. पण आई नावाचं पात्र जगात असंही अपराध्यावर सुद्धा ते उपकार करतात.
म्हणून जगात कुपुत्र पाहिजे तेवढे झाले आहेत, कुमाता अजून जन्माला आलीच नाही, कुमाता अजून जन्माला आलीच नाही. विचारलं असेल साधू संताला भविष्यात तुम्ही काय सांगाल, त्यांनी सांगितलं कुपुत्र घराघरात जन्माला येतील, पण कुमाता कधीच जन्माला येणार नाही. केवढी ओ खात्री आहे संत लोकांना, केवढी मोठी खात्री आहे. कुपुत्र जगाच्या बाजारात जन्माला आले, कुमाता जन्माला येणारच नाही. म्हणून आई नावाच्या शब्दाला कधी कलंकच लागला नाही आणि लावलाही नाही. बघा तुम्ही किती जपलंय आपल्यासाठी. पण या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर ज्या दिवशी आपल्या जीवनातील आईही जाते आणि बापही निघून जातो, त्या दिवशी सांत्वन करायला सगळ्या नात्यातली माणसं पुढे असतात, सगळ्याच नात्यातली माणसं पुढे असतात. पण सोपान काका त्या नात्यातली सगळी माणसं पुढे असली तरी आणि आपल्या या पवित्र नात्याची झीज भरून निघत नाही. एक जनाबाई नावाचं पवित्र पात्र या जगात झालं, जनाबाई नावाचं पात्र या जगतामध्ये झालं. त्या जनाबाईनं सर्वस्वाचा त्याग केला. गंगाखेडची राहणारी, आई वडिलांचं शरीर जीर्ण झालं. बाल्य अवस्थेत कधीतरी पंढरीच्या पांडुरंगाकडे मला घेऊन जा असा आग्रह केला. आणि एकदा पंढरी पाहिली आणि ती सावळी मूर्त डोळ्यामध्ये भरली गेली. हृदयस्थ हृदय पटलावर त्या मूर्तीला जागा दिली. आणि ज्या दिवशी आपल्या जीवनातलं सर्वस्व संपलं, त्या दिवशी जगज्ञान त्या पांडुरंग परमात्म्याच्या दारात गेली. आणि पांडुरंग परमात्म्यानं पडलेला जनीचा चेहरा वाचला. पडलेला चेहरा जनीचा का वाचला तर त्याचं उत्तर आहे, बाकीचे नाते कितीही असले तरी ज्या दिवशी आई आणि बाप आमच्या जीवनातून निघून जातो, दिलीप भाऊ आणि दीपक काका आणि 4 भगिनीच्या जीवनातील आईही गेली, बापही गेला. महाराज त्यावेळेस पांडुरंगाला एकच रिक्वेस्ट करायची, सांत्वन करायचंय, माय मेली बाप गेला, तुझ्याकडून आम्हाला एनर्जी दे, ते धैर्य देते दुःख पेलवण्याची, शक्ती देते दुःख पेलवण्याची, ऊर्जा देते दुःख पेलवण्याची. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. का सांभाळ, मी तुझे गाले करू नको मजशी अभेरू, माझा अभेर करू नकोस. आता कोण आहे तू सोडून या जगात मला. बाळू काका, दिलीप भाऊ आणि 4 भगिनीच्या जीवनातील आईही गेली आणि बापही गेला. आज त्या पवित्र असणाऱ्या मातृत्व भावाच्या चरणी हा भाव समर्पित करायचा आहे. या जगतामध्ये राहण्यासाठी कुणीच नाही आले, कारण हा मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक ही संज्ञाच त्याला त्या ठिकाणी अशा पद्धतीने दिली, इथं जगणार कुणी नाही म्हणून मृत्यू लोक. याच्याही पुढे जाऊन ऋषी दादा आपण ऐकलं, याला जग म्हटलं गेलं. जे म्हणजे जन्माला येणे, ग म्हणजे गतप्राण होणे. या नश्वर सृष्टीमध्ये तुम्ही आपण जीव म्हणून जन्माला आलो, प्रत्येकाला जायचंच आहे, सगळीच जायला आली. पण जाण्याच्या अगोदर जन्म आणि मरण या दोघातलं जे अंतर आहे ना, या दोघातलं जे अंतर आहे ना जिरीकर, ते माणसाला सजवता आलं पाहिजे. जन्म आणि मरण या दोघातलं अंतर जे आहे त्याला आपण लाईफ म्हणतो, आयुष्य म्हणतो, ते सुंदर सजवता आलं पाहिजे.
आणि ज्याला ते सजवता आलं त्याला अलगद संत नावाची उपाधी लागली आणि ज्याला ते आयुष्य सुंदर सजवता आलं नाही नकळत तो आकारानं माणूस आहे पशु नावाची संज्ञा लागली मी नाही बोलत नाही तरी काय थोडी स्वान सुखरे बापुडी स्वान म्हणजे डुक्कर आपला स्वान म्हणजे कुत्रा आणि सुकर म्हणजे डुक्कर महाराज यांचं वर्गीकरण आणि माणसाची कुठं साम्यता बसते महाराज म्हणता वागण्यात बदल झाला जन्माला येताना मी माणूस म्हणून आलो जन्माला येताना मी माणूस म्हणून आलो जगताना माणुसकी नावाचा धर्म जपायचा आहे माणुसकी नावाचा धर्म जपायचा आहे संत आचरणानं वागायचं आहे संत आचरणानं वागायचं आहे आणि मरताना देव नावाची संज्ञा घेऊन मरायचं आहे सूत्र कळालं असेल तुम्हाला मरताना देव नावाची संज्ञा मग असं करता येतं का महाराज म्हणतो हो आतापर्यंत अनेकांच्या जीवनामध्ये देह आपल्यासारखाच मिळाला रामाचा देह वेगळा नव्हता कृष्णाचा देह वेगळा नव्हता साधू संतांना अवतारिक पुरुषांना मिळालेले देह तुमच्या आमच्या सारखेच होते पण वागण्याला गोड अशा पद्धतीने सजवलं गेलं वागणं त्यांचं देवासारखं म्हणून देव दिले चला कमीत कमी आयुष्याच्या वाटेवर माणसाला देव होता नाही आलं तरी चालेल पुन्हा एकदा ऐका माणसाला आयुष्याच्या वाटेवर देव होता आला नाही तरी चालेल पण किमान मरेपर्यंत माणसा माणूस तरी बन रे माणूस तरी बन हे माणसा माणसासारखा वाग आमचे काका फार गोड गीत म्हणत असतात माणसा जरा माणसात ये आता तरी माणूस म्हणून किमान मरेपर्यंत जरी ते गीत कोणी लिहिलं मला माहित नाही रमेश महाराज तुकडोजी महाराजांचं फार गोड आहे आणि मग काही अडचण नाही तर कमेंट करणाऱ्यांची संख्या फार असते तर रमेश महाराज
जीवनाला दिशा देण्यासाठीच आहे हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आणि संत विचार. ज्येष्ठाचे विचार जगण्याला दिशा देतात आणि ती मिळाली पाहिजे. कारण आपल्यावर एवढा साईड इफेक्ट झाला बाहेरच्या वातावरणाचा. खर तर आपली संस्कृती आणि त्या संस्कृतीचा ऱ्हास झाला ना माऊली. त्या संस्कृतीचा ऱ्हास झाला. आज या कुटुंबानं आजी बाबांना काय कमवलं असं जर विचारत असाल तर आज या ठिकाणी दसक्रिया विधीला एवढे टाळकरी समोर बसलेले जवळजवळ शेकडाभर म्हणजे 100हून अधिक महाराज लोक आहेत, गुणीजन आहेत. ही एक आध्यात्मिक कमाई या परिवाराची. बघा दसक्रिया विधीसाठी खर तर हे जे गुण आहेत, माणसानं काय कमवलं आणि काय गमवलं हे माणसाच्या अंत्यविधीपासून तर दसक्रिया विधीपर्यंत कळतं. कमीत कमी या कार्यक्रमाची पत्रिका जेव्हा अनेक महाराज मंडळीनं स्टेटसला ठेवली तेव्हापासून कमीत कमी मला 50 लोकांचे फोन आले असते. कमीत कमी त्याचे साक्षीदार आहे शंकर स्वामी देवस्थानचे ट्रस्टी आदरणीय नारायण महाराज. त्यांनी मला सांगितलं महाराज आम्ही झिरीकरण आम्ही येतोय. आमचं निळखेड्यावरून जवळजवळ अर्ध गाव इथं उपलब्ध आहे. सोमठाणा निळखेडा हे 2 चोपदार साबरवाडीहून आले. अजून पाठीमागणी एक गाडी येते. म्हणजे याचा अर्थ काय, माणसं पैशानं जोडता येते. ते शब्द माधुर्य असले पाहिजे, ते गुण रक्तात असले पाहिजे. खरं सांगू प्रॉपर्टीने माणूस कधीच मोठा नसतो. असतो हा आपला गोडगैरी समज आहे, पण संस्कारानं माणूस मोठा असतो. बघा तुम्ही ही सगळी महाराज मंडळी, चिंदू महाराज वगैरे ही सगळी मंडळी, सागर दादानी माझ्याकडे तर फार किती मोठी नावाची यादी दिली. मी बोललो होतो त्यांना सगळीच अतिथी इथं आलेली आहेत. आमचे बाणगावकर महाराज आहेत, आमची माऊली, ही सगळी मंडळी इथं उपलब्ध आहेत. आमचे चंद्रबान भाऊ आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ फक्त एकच आहे की आयुष्याच्या वाटेवर प्रॉपर्टी पेक्षा माणसानं माणसं जोडली पाहिजे. मी तर नेहमीच सांगत असतो, पुन्हा सांगून जातो, आयुष्याच्या वाटेवर काय केलं पाहिजे. बँक बॅलन्स वाढवल्यापेक्षा, सातबाऱ्या उतार्याला नावं जोडल्यापेक्षा, इतर हक्कात वशिल्यावर नावं लावल्यापेक्षा मरायच्या अगोदर दुसऱ्याच्या हृदयात जागा करून मरा. चंद्र सूर्य असेपर्यंत तुम्ही जिवंत राहाल. बघा त्याचं कारण काय, माणसाच्या आयुष्यातली खरी कमाई. आपल्या बाबांचं जेव्हा निर्वाण झालं वाल्मिक बाबांचं, त्याही वेळेस जनसमुदाय तसाच होता. आमच्या निळखेड्यांच्या वाल्मिक महाराजांचं, तदनंतर दिंडीचा वारसा टाकळीच्या भजनी मंडळानं आतापर्यंत चालवला. हे सगळं कशासाठी आहे तर त्याचं कारण आहे, परमार्थ जीवन जगत असताना ते डीएनए रक्तात असावे लागतात. ते विशेषत्वानं कुठून मिळतात असं जर विचारलं तर ते सेपरेट आईच्या कोठ्यातून मिळतात. सेपरेट आईच्या कोठ्यातून मिळतात. आणि ते आई नावाचं पात्र या लेकरांच्या जीवनातलं हरपलंय. म्हणजे आईच्या कोठ्यातून सेपरेट आपल्या जीवनामध्ये हे काय मिळतात तर हे गुणसूत्र मिळतात, संस्कार मिळतात. कोणाला मिळाले? गर्भातच मिळाले ना प्रल्हादाला. गर्भामध्येच प्रल्हादाला संस्कार मिळाले. आणि प्रल्हाद नावाचं व्यक्तिमत्व या जगाच्यामध्ये नारायणाचं उपासक झालं. जन्मताच कुठे संस्थेत नाही डिग्री, आईनच दिलेली डिग्री आहे, आईनच दिलेले संस्कार आहे. म्हणून जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये हे सगळं जे जोडलं जातं तर ते जोडण्यासाठी आपल्या रक्तामध्ये त्या ठिकाणी ते संस्कार असावे लागतात. आज हे सगळं ते संस्कार आपल्या समोर आहेत. टाळकरी पाहिजे तेवढे आहेत. मृदुंगाचार्य तर किती आहेत. आमचे भाडगावकून आमचे साबळे महाराज आलेले. रविदादा तर फार गोड वाजवतो हे बोल, खूप कमी वेळामध्ये. आणि आज मृदुंगाचे बादशाह म्हणून चांदवड तालुक्याचं भूषण, त्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी घडवले असे रमेश महाराज इथं उपलब्ध आहेत. किती लोक आहेत, सगळ्यांची अपेक्षा आहे. मला तर सप्त्याला आमचे मरळ गोईकर माऊली महाराज होते. 2 दिवसापूर्वी मी त्यांच्याकडे होतो. ते म्हटले महाराज मला तुमच्या बरोबर येऊ द्या. किती प्रेम आहे. हे
सगळं कशासाठी, कोण कोणासाठी जात आहे, तर त्याचं उत्तर आहे कुणी कोणाला पैसा नाही दिला, कुणी कोणाला मान नाही दिला, मग प्रेम दिलं. मानासाठी नाही, प्रेमानं माणसाला इथपर्यंत, प्रेम माणसाला कुठूनही पुढे खेचून आणत असतं. जे बांधले प्रेम प्रीतीचे बांधले, 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 बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. शालेय अगदी गोड ठेवणीतली लावली, एक एका उनी बळी रे, सगळे 100 बडकर एक. विनेकरी बघा तुम्ही पूर्ण गणवेशात आहे. सुंदर पद्धतीचे सिस्टम सुद्धा आमचे आपला जिव्हाळा नावाची चॅनल आहे. आता लावी म्हणजे प्रेक्षेपणही चालू आहे आणि आपला हा कार्यक्रम कायमच आपल्याला ऐकायला मिळणार आहे. म्हणून या कार्यक्रमामध्ये तुमची प्रमाण, माझं व्याख्यान आणि परिवाराच्या जीवनामध्ये आलेलं दुःख ते सावरण्यासाठी जे लागतं ते आपल्याला सगळ्यांना मिळून द्यायचं, सगळ्यांना मिळून द्यायचं. आपण त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवायला हवा. आई नावाचं पात्र काय असतं, बाप नावाचं पात्र काय असतं. महाराज म्हणतात आयुष्याच्या वाटेवर थोडं पुढे आई वडिलांनी दिलेले संस्कार, ज्या कुळात ही माता माऊली जन्माला आली ते कवडे परिवार. कवडे कुळात जन्म झाला या माता माऊलीचा, बाणगाव मध्येच ना बाबा. म्हणजे बाणगाव गावात कवडे परिवाराच्या पवित्र प्रांगणात उगवलेलं तुळशीचं रोपड महाराज मारुती काका पवार यांच्या पवित्र प्रांगणामध्ये लावलेलं. त्या तुळशीचा वटवृक्ष झाला. त्याला ही 6 फळं लागली, 2 मुलं आणि 4 कन्या. आज तो वटवृक्ष उमाळून पडला. मला काल फोन आला, सावळीराम भाऊ कवडे यांचा PI, ते पुण्याला आणि त्यांनी सांगितलं की महाराज ते आमच्या पुतणी लागत होते, असं काहीतरी मला नातं त्यांनी सांगितलं. कवडे परिवारातील PI म्हणून आहेत ते, बरेच नातेवाईक त्यांची येत असतील. त्यांनी त्यांचा जीवनपट सांगितला. पहिल्यापासूनच या माता माऊलीचं वागणं, जगणं, बोलणं, सात्विक वृत्ती अंतकरणामध्ये, म्हणजे जे DNA मिळाले परमार्थाची ते मुळात तिकड नाही मिळाले आणि त्याला इकडं पुष्टी मिळाली. पुन्हा आपत्य जन्माला येताना कशी असावी, तर या 2 लेकरांसारखी 4 भगिनींसारखी असावी. काय केलं त्यांनी, माणसातला माणूस जोडला. महाराज म्हणतात त्याचं कारण त्याची आईही भाग्यवान आहे आणि त्या व्यक्तीचे बापही भाग्यवान आहे. धन्य त्याची माय, धन्य अंगी अनुताप हरिच्या नावे, अंगी अनुताप माय, धन्य त्याचा बाप, अंगे अनुताप हरीच्या नावी.
आई वडीलच तसे आहेत, बरोबर आहे. अजून साधू संतांनी बीजतैसे फळ बरी आले अमंग. मी नेहमी सांगत असतो, बाभूळ लावून आंबा कधी उगलाच नाही रमेश महाराज. बाभूळ लावून आंबा कधी उगलाच नाही. आंबा पाहिजे तर कोय आंब्याचीच लावा. बाभळीचे जर तुम्ही बी लावाल तर त्या ठिकाणी महाराज बाभूळच उगणार आहे. बाभूळ उगली तर काठीच आहे, त्याला मधुर आंबा लागणार नाही. असं मी कीर्तनात बोललो बरं का. पुरुषोत्तम महाराज बोल. एक बुद्धिवादी माणूस उठला आणि त्याने सांगितलं, महाराज विज्ञान कुठं गेलं तुम्ही लोकांना पुन्हा मागे नेतात. अहो जरी बाभूळ लावली बाभूळ उगलं तरी बाभळाच्या झाडावर आंब्याचा कलम भरता येतो. पटलं मला. बाभळाच्या झाडावर आंब्याचा कलम भरता येतो. त्याला म्हणलं मानलं राव तुझ्या बुद्धीला, हुशार आहेस तू, पण ऐक जरा माझं. बाभळीच्या झाडावर विज्ञानानं प्रगती केली, आंब्याचा कलम भरला. महाराज आंब्याला बाभळीच्या झाडावर आंब्याची फळं लागली, पण शेवटी संकरितच विठ्ठल. कलम कामाचा नाही बुवा, त्याचं मूळ चांगलं पाहिजे, त्याचं मूळ चांगलं पाहिजे. आणि ज्याचं हे मूळ चांगलं आहे, बूड चांगलं आहे, महाराज म्हणतात धन्य त्याची माय प्रसावली, प्रसावली तया कुळाचा उद्धार. म्हणून अशा या पवित्र पात्राला, निष्कलंक पात्राला समाजाच्या माथ्यात आणि तुकोबराच्या गाथ्यात जागा मिळावी म्हणून तुकोबराने त्या पवित्र नात्याचा धागा मानला तो अभंगाच्या. जिचे पिढे बाळ जन्माला आला, सुंदर चाल आपण गायली. महाराज म्हणतात जिचे पिढे बाळ प्राणतीयेचा विकळ, कासावीस होतो आईचा प्राण. ज्या दिवशी इजा लेकराला होते, मी बोललो प्रास्ताविकामध्ये, ताप लेकराला यावान घाम आईच्या अंगाला चालावा, ठेच लेकराला लागावी जखम आईच्या काळजाला व्हावी. काही जखमा औषधीनं भरतात, काही जखमा औषधीनं भरतात, काहींना मलमपट्टी करून होतं. पण आईच्या हृदयाला झालेली लेकराच्या संबंधाची इजा ही शब्द सुमनाची मलमपट्टी करून सुद्धा भरत नाही भरत. ती शेवटच्या श्वासापर्यंत ती जखम जशीची तशीच असते. कारण तिचा जो त्रास आहे, तिची जी इजा आहे ती खोलवर पोहोचलेली असते. कुठपर्यंत? ती बाहेरून नाही, ती काळजाला झालेली इजा असते. बाकी सगळे नाते आहेत पण फॉल्टी आहेत, वरपंग आहेत, कुचकामी आहेत. महाराज म्हणतात आईचं नातं या जगतामध्ये असं आहे बुवा, ते दाखवण्यापुरतं नाही, ते अस्तित्वात आणते. बाकीची नाते कृतिशून्य, हे नातं इतकं कनेक्ट आहे, हे बोलण्यापुरतं नाही. म्हणून कधीतरी एखादा माणूस त्या माणसाच्या संबंधानं बोलतो. काय अहो त्यानं मला शब्द दिला होता अशा पद्धतीचा, तो काल बदल. म्हणजे फक्त त्याला खालच्या शब्दात बोलतोय. थोडस खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे. आणि आशांचा भरणा चौकात आहे, आशांचा भरणा चौकात आहे. आणि आपण त्यांच्याच प्रेमात पडलो म्हणून धोका पत्करावा लागला.
म्हणून अशा या पवित्र नात्याची जोड घालून देण्यासाठी, हा जॉईंट देण्यासाठी, त्याची आठवण करून देण्यासाठी मूळचे तुम्ही तिथलेच आहात, तुम्हाला त्या नात्याची ओळख करून देण्याची गरज नाही. पण पाश्चात्य देशातला हा व्हायरस आमच्या आधी मनावर राज्य करून बसला, अंतर्मनावर अधिराज्य केलं आणि आम्ही पवित्र नात्याला मुकलो. नाही ओळख पटली आम्हाला त्या नात्याची, नाही ओळखता आलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराने त्याची ओळख करून देताना पहिल्यांदा वेदाचा पुरावा दिला. काय पुरावा आहे? वेदाची सुरुवात कशी आहे असं जर एखाद्यानं विचारलं तर शास्त्रानं सांगितलं मातृदेव भव, तदनंतर पितृदेव भव, मग आचार्य देव भव, मग अतिथी देव भव, पुढची शृंखला लावून. वेद जर आईला वंदन करत असेल, आई नावाचं पात्र जगतामध्ये वंदनीय ठरत असेल महाराज, तर तेच नातं हृदयस्थ जपा. मी प्रास्ताविकात बोललो, भावाच्या नात्याला कलंक लागलेला पहिला, बाप बेट्याच्या नात्याला कलंक लागलेला पहिला, महाराज मित्राच्या नात्यामध्ये कलंक लागलेला पहिला, काका पुतण्याच्या नात्याला कलंक लागलेला पण पहिला, संबंधित सगळेच नाते, पती पत्नीच्या सुद्धा नात्याला कलंक लागलेला पहिला. कित्येक बहिणी भावाच्या विरोधात आज खटला लावून बसल्या. त्याचा अर्थ असा आहे ही सगळी नाते उतावीळ आहे. तुम्ही म्हणाल कशी काय? तर त्याचं उत्तर असं आहे, त्या प्रत्येक नात्याच्या बुडाशी स्वार्थ, त्या नात्यातले संस्कार चोरीला गेले. आईचे संस्कारही जशीची तसेच आहे. कधीतरी भावनेच्या भरात पुरुषोत्तम महाराज माणूस माणसाची बोलतो, महाराज काय खरं नाही हो, काय खरं नाही, रक्त पांढरं झालं. ऐकले नाही शब्द तुम्ही? रक्त पांढरं झालं. अहो रक्ताचा रंग लालच आहे राव, रक्त पांढरं झालं नाही. मग असं का बोलले? त्यातला मतीत अर्थ आहे रक्तातले संस्कार चोरीला गेले. आणि ते संस्कार कोणी जर जपले असतील ते फक्त आमच्या आईनं जपले, जी निघून गेली आज 10 दिवस झाले. तिनं ते संस्कार जपले, त्या संस्काराची ठेवण आमच्यासाठी तिनं करून दिली. आणि आमची जन्म देण्यापुरती मर्यादित नाही तर शेवटच्या श्वासापर्यंतची तिनं आमची काळजी घेतली. आजही सुद्धा ती आम्हाला सोडून गेली असं तुम्हाला वाटत असेल, पण शास्त्र सांगतं अजिबात नाही. लेकराला सोडून आई राहतच नाही. त्याला पुरावा देताना सांगितलं घार हिंडती आकाशी, चित्त तिचे पिलापासी. घार अवकाशामध्ये फिरते, आकाशात जाते, पण चित्त तिचं तिच्या पिलावर असतं. का बहिर ससाना नावाचा एक घाणेरडा पक्षी येईल आणि माझ्या लेकराच्या नरडीचा घोट घेईल. म्हणून एक तिरका डोळा महाराज अन्न शोधण्यामध्ये आणि एक तिरका डोळा तिचा त्या खोप्याकडे असतो. कारण माझ्या लेकराला पंख नाही फुटले अजून. त्याला पंख फुटले असते तर त्याची जबाबदारी त्यानं स्वीकारली असती. जोपर्यंत त्याला पंख फुटत नाही तोपर्यंत त्याच्या चारा पाण्याची व्यवस्था माझी आहे. असं आई आपल्यासाठी सुद्धा तेव्हा तेच करते. जेव्हा आता तिचे पंख गळून गेले, तिचे हातपाय आता ढिले झाले, गुडघे काम करत नाही, हातपाय काम करत नाही, एकाच ठिकाणी खाटावर बसू नये, तेव्हा त्याची परतफेड आपल्याला करायची. जेव्हा मला पंख नव्हते तेव्हा तिनं मला आधार दिला, आता माझ्या आधाराची तिला गरज आहे. हे शिकायला शाळा कॉलेजात मिळतं, हे डिग्री घेऊन मिळतं, हे या संस्कार शिबिरात मिळतं, आजच्या कीर्तनात मिळतं. हे संत विचाराचे अनुभवाचे प्रमाण आहे. ही वस्तुस्थितीचा परिपाठ आहे का आईने आमच्यासाठी काय केलं. अरे जिचे पिढी बाळ प्राण तियेचा विकळ, कासा वीस होतो आमच्या आईचा प्राण आमच्यासाठी. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मारुती काकाच्या खांद्याला खांदा लावून दिलीप भवानी दीपक दादाचा संसार सुखाचा व्हावा, लेका सुनाचा संसार सुखाचा व्हावा. जे आमचं झालं ते आमच्या पुढच्या पिढीचं नसावं. आम्ही लोकांच्या बांधावर बारीक बारावर काबाड कष्ट केले, लोकांचं राबराब लोकांच्या दारात आम्ही राबलो, पण आमची पोरं स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. हे त्यांचंच नाही, तुमच्या माझ्या मायबापाचं तुझं तेच आहे. आज तुम्ही आपण सुद्धा रात्रंदिवस का पळतो? स्वतःच्या पोटाला जितकं लागत नाही त्याच्यापेक्षा जादा कमाई आपण का करून ठेवतो? तर त्याचं कारण आहे आमच्या भावी पिढीसाठी. आमच्या घरात जादा झालं म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या ऑफिसात जमा नाही केलं, आम्ही कुठे एखाद्या तीर्थक्षेत्री दान नाही केलं. त्याचं कारण आम्ही आमच्या परिवारासाठी सगळं हे करून ठेवलं. आमच्या आई वडिलांनी जर आमच्यासाठी हे करून ठेवलं तर काय द्यावे त्यासी भावे उतराई, आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. काय देऊन त्यांच्या ऋणातून ऋणमुक्त होणार आहे? तिळतिळ पुण्य तिलांजलीच्या रूपानं देऊन महाराज म्हटले कदाचित बापाच्या ऋणातून ऋणमुक्त व्हा.
आईच्या ऋणातून उन्मुक्त होता येणारच नाही, कारण तिनं खूप कुछ काही करून ठेवलंय. आज जी सुखाची स्वप्न आम्ही रंगवतो हे आमच्या कर्तृत्वानं आम्ही मोठे झालो नाही, तेव्हाच मन प्रगट झाली, प्रचलित झाली आई त्या पीठावर. पुढचं तुमचं पाठ आहे म्हणजे याचा अर्थ असा, हे सगळं करतो तिनं आमच्यासाठी खूप काही करून ठेवलं. जिचे पिढे बाळ प्राण तिचा विकळ. मग कोण्या कोण्या मुलासाठी काय काय केलं, स्वतःचा प्राण जिनं धोक्यात घातला. ती माणसाची आई असो व पशु पक्ष्याची असो, ध्यानात ठेवा. कुणाची आई असू द्या. मी प्रास्ताविकात बोललो, मला वेळ मिळाला तर सांगेल. काटा 10:30 ओलांडून गेला, काटा 11च्या अगल बगल गेला. तुम्ही घड्याळाकडे पाहिलं नाही, मला घड्याळ कळतं. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करत असताना माणसाची आई माणसावर प्रेम करेल यात काय नवल. ऐका, मांजर पिलांना जन्म देते आणि या घरातून त्या घरात 7 घर म्हणे रात्रीत बदलते. असं तुम्ही ऐकले ना माता माऊल्यांनो? एका रात्रीत 7 घर बदलते का? कशासाठी? तर तिला माहिती आहे त्या कृतज्ञ बापाचा स्वभाव. पोराचा बाप हलकट आहे. या घरातून त्या घरात माझ्या वंशाचा जीवा जिवंत राहिला पाहिजे. ज्याचा भार मी वागवला तो सुखरूप असला पाहिजे. जिचे पिढी बाळ प्राण तिचा विकळ. स्वतःचं अस्तित्व धोक्यात घालून या घरातून त्या घरात, त्या घरातून चला, एवढ्यावर माझा दृष्टांत संपला नाही. मग महाराज ती या घरातून त्या घरात पिलांना नेते. अहो दात तेच आहे, ओ दात तेच आहे जे उंदरासाठी वापरले. दात तेच आहे जे उंदरासाठी वापरले, पण पिलाला त्याच दाताना तिकडच्या घरात नेताना लागू देत नाही. तिचं नाव आई. तिचं प्रेम असं आहे, ते शेवटच्या श्वासापर्यंत जसंची तसं कनेक्ट आहे. म्हणून मी प्रास्ताविकात बोललो, बदलला निसर्ग, बदलली नियत. काय बदलली नियत, बदलला निसर्ग आणि बदलले तुम्ही आपण सर्वजण या मृत्यू लोकातली माणसं. किती बदलली? नोटऱ्या करून 2 जामीनदार ठेवून सुद्धा पुन्हा आम्ही बदलतो. पण आईनं कुणाला जामीन ठेवलं नाही. आई कधी बदललेली नाही का? महाराज म्हणतात ते स्वभावात असलं पाहिजे. तो स्वभाव गुण बाकीच्या नात्यात नाही, सरे दल बदलू आहे, पण आईच्या नात्यातला स्वभाव जसाची तसा अथपासून इथे. मातेचा स्वभाव आणि सूत्रदोरी एक जीव. आई नावाचं पात्र इतक्या उंचीचं आहे, स्वभाव तितका गोड आहे, तिकडचा विधी आटोपलेला आहे. आता जास्त लांबट आपल्याला करायचं नाही, पण बाळू काका आमची 2 मिनिटं बहिरवी होईपर्यंत तीळ चालू करू नका, नाही तर सगळी विसंगती होईल. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून
महत्वाचा मुद्दा आहे. ऐसा मातेचा स्वभाव सूत्रदोरी एक जीव. या जगतामध्ये सगळं स्वभावावर डिपेंड आहे, प्रॉपर्टीवर नाही. म्हणून नाते असंख्य असली तरी स्वभाव गुणाच्या संबंधानं माझ्याकडे अनेक दृष्टांत आहेत. आई काय करते त्या संबंधानं अनेक दृष्टांत आहेत. परंतु दसक्रियेचं कीर्तन हे कीर्तनकाराच्या भजण्याच्या कधीच मनावर नसतं, ते कावळ्याच्या मनावर असतं. आणि तिकडचं आटोपल्याच्या नंतर व्यस्त पाहुणे थांबायला तयार नसतात. पण हा वारकऱ्याच्या घरचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. मला माहित आहे तुम्ही उठणार नाही, तुम्ही मला कीर्तन उरका सुद्धा म्हणणार नाही, कारण असा लवाजमा पुन्हा मिळणार नाही. हे सगळे आले माझ्यासह या भावात आहे. म्हणजे असं काही नाही, म्हणजे हेही पुन्हा सांगतो. त्यांचा बुकाय लावून घ्यायचा नाही, गाडीचं डिझेलही घ्यायचं नाही, काहीच घेणार नाही यातलं कोणीच. फक्त वेळ द्या तुमचा आम्हाला, बस बाकी काही नाही लागत. आणि तो द्याल असा आशावाद मी व्यक्त करतो, कारण आम्ही दुःखात सहभाग नोंदवायला आलो, ही उसनवारी करायला आलो. एक दिवस आम्हाला जायचंय तेव्हा तुम्ही त्याची परतफेड करणार आहे, त्याची परतफेड करणार आहोत. म्हणून कायमच माणसानं याच्यासाठी नाही पळायचं, कधीतरी आतल्या प्रेमासाठी पळायचं असतं. सुख आणि दुःख या दोन तटातून ही जीवन नौका चालणार आहे. कधी एक बाजू सुखाची तर दुसरी बाजू दुःखाची. जसे नदीला दोन तट असतात तसे आयुष्याच्या वाटेवर ही नौका पैल तीराला जाताना एक सुखाचा आणि दुसरा दुःखाचा तट आहे. आणि प्रत्येक जण त्या तटातून जातो, पण त्या तटातून जात असताना त्याच्या जीवनातलं द्वैत संपलं का? तुका म्हणे गंगा सागर संगमीन अवघ्या झाल्यावर मी एकमय. या अवस्थेवर आरूढ होण्यासाठी जीवनातला सदाचार जपा. आईनं तेच केलं, बापानं तेच केलं, ज्येष्ठ पुरुषांनी तेच केलं का जे आम्हाला करायचंय. त्यांनी आम्हाला या पाऊल खुणा पाऊल वाटा आमच्यासाठी खुल्या करून ठेवल्या. चुकीच्या मार्गाने आडरानानं जाऊ नका, धोका असेल तुका म्हणे जाऊ. सदा वित वाटेन भेटे तरी भेटे कोणीतरी. कर भला तो हो भला, चांगलं केलं तर चांगलं होतं. म्हणून आपले अपत्य कसे असावेत, आपला परिवार कसा असावा का त्या परिवाराची त्या अपत्याचे गुणगान गात असताना चार लोकांनी म्हटलं पाहिजे, वाह काय परिवार आहे, काय प्रेम आहे, किती प्रेम. अरे जीवाला जीव देणारी माणसं आहे. आणि ज्या दिवशी असे उद्गार त्या व्यक्तीच्या संबंधानं निघतात तेव्हा कितीही लांबच्या माणसाला अंतर लांब वाटत नाही, जिव्हाळा आणि प्रेम आणि ती जवळीक वाटत असते. आपल्यासाठी सुद्धा वाटावी, याच्यासाठी पेरणी चांगली करा आणि मग चांगल्या फळाची अपेक्षा करा. पेरणी चांगली केली का फळं चांगली येतातच. आई नावाचं पात्र शास्त्र पुराण आणि गाथा गीतेनं का उचललं? माऊली ज्ञानोबर म्हणता मातेची, माऊली ज्ञानो म्हणता किंबहुना धनुर्धरा, जो मातेची उदरा तो मातेचा सोय राखी तुला पा. महाराज म्हणतात आईचे दृष्टांत सगळ्या साधू संतांनी दिलेत, बाकीचे नाते का त्यागले? थोडाशी कुठंतरी त्या ठिकाणी स्वार्थमूलक भाव आहे, कधी लाभावी न प्रीती, हे प्रेम आहे. एवढ्यावरती थांबत नाही, दुःख स्वतः घोटते आणि प्रेम तुमच्या माझ्यासारख्या जीवाला वाटत असते. म्हणून ते प्रेमाचं भांडार आहे. आम्ही कधीतरी भगवान कृष्णाच्या संबंधानं महाराजांना यात्रेला ट्रॅव्हल्स घेऊन जात असतो. प्रेम भांडारी कृष्ण लालाचं वर्णन करताना, कृष्ण सख्याचं वर्णन करताना, वृंदावन धामचं वर्णन करताना आम्ही हेच सांगतो ते प्रेमाचं भांडार आहे. आणि ते प्रेम भांडार आमच्याकडे पण आहे. पण खरं सांगू, आम्हाला बाहेरचं दिसतं, घरातलं दिसत नाही, हे वाईट आहे. बाकीचे नाते आम्ही पाहिजे तेवढे जोडून ठेवतो, घरच्या नात्याशी कनेक्ट नाही. बाहेर पाहिजे तेवढा माणूस फोकसलाय. कधी कधी कीर्तनात तर असे भावुक होऊन आईचं वर्णन करतात, पण आईची त्यांची गाठ भेटच नसते. सालभर काय बाप सांगताना इतकं गोड सांगतात, बापाच्या पद्धतीने सुंदर गीतं गायली जातात, आईच्या संबंधानं गोड गीतं गायली जातात. वर्णन करताना इतकं गोड, रुमाला झेंडू बाम लावून ठेवून रडतात. आणि गाजर पारखी म्हणतात, वा काय कीर्तन केलं बुवानं, काय आईवर बोलला. आई त्याच्यात आहे एखादी हे पाच जाणार, आई त्याच्यात आहे एखादी हे पाहिलं पाहिजे. आई बापाच्या संबंधानं बोलताना मला असं वाटतं तुमच्या गळ्यात माळ असेल नसेल, वाऱ्या केल्या ना केल्या, बाकी काय असेल पारमार्थिक बॅकग्राऊंड, त्याच्यापेक्षा तुम्ही आई वडिलाशी किती कनेक्ट आहात, तुमच्या बहिणी भाषाची किती कनेक्ट आहात, तुम्ही गावाशी किती कनेक्ट आहात, मित्र परिवार कसा जोडलेला आहे, वारकऱ्यांना तुम्ही काय प्रेम दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनातल्या परमार्थाच्या आणि जमेच्याच बाजू आहेत. मी रात्री एका गुजरातच्या माणसाची क्लिप ऐकली, मला फार गोड टाकली. त्या नरड्याच्या एका ग्रुपला मला ती पाहायला मिळाली.
त्यांनी सांगितलं की एक लोहार असतो आणि तो लोहार त्या ठिकाणी महाराज ते आपलं ते इळे हातोडे काय म्हणायचं ते अवजार बनवायचं काम करतो. यम त्याला घ्यायला आला. यम त्याला घ्यायला आल्याच्या नंतर त्याने यमाला रिक्वेस्ट केली की हे यमा, माझं इथं राहून तरी काय होणार आहे, पण खरं सांगू आता हा सोंगणीचा पर्व काल आहे, नेमका लोकांची पिकं कापायची, सगळ्याच गोष्टी करायच्या आहे. आणि या 40 किलोमीटर मध्ये अगल बगलला कुणी हा घिसाडी नाही, तिथं लोहार नाही. जर तू मला नेलं तर या बाकीच्या लोकांचं काय होणार. 2 महिने मला फक्त यांची पिकं पाणी सोयीला लागेपर्यंत राहू दे. त्यांनी सांगितलं ठीक आहे. तो देवाकडे गेला. देवाला सांगितलं देवा त्यांना अशी रिक्वेस्ट केली की या बाजूला कुणीच नाही आणि जर मला तू घेऊन गेला तर या बाकीच्या लोकांच्या सगळ्या कामाचा अडथळा तयार होईल. ते म्हणले 2 महिने देऊन टाक त्याला. यश 2 महिने संपले. पुन्हा यम त्याच्याकडे आला. यमानं त्याला पुन्हा रिक्वेस्ट केली बाबा मी तुला घ्यायला आलो. त्यानं सांगितलं खरं सांगू शेजारी जे माझ्या शक्य जवळचे माझ्या भिंतीला भीत, त्यांची मुलं लहान लहान आहेत आणि 2 आई वडील कोमात आहेत. त्यांच्या घरात त्यांची म्हणजे उठाठेव करायला, त्यांना दवा पाणी करायला, त्यांची सेवा करायला कोणी नातलग त्यांच्याकडे रक्ताचा नाही, प्रेमाचा नाही. मी त्यांचा शेजारी आहे आणि शेजाऱ्याचा शेजार धर्म आहे. ते रिपेअर होईपर्यंत मला फक्त जर थोडी 1 महिनाभर सवलत दिली, ती रिपेअर झाली का मला बिंदास घेऊन जा. असं करता करता तो प्रत्येक वेळेस एक सबब सांगत होता. 40 वर्ष लुटली रमेश महाराज. 40 वर्ष यम माघारी जायचा आणि एक दिवस भगवान विष्णूच त्याला घ्यायला आले. कारण यानं पत्र पाठवलं, देवाला निरोप दिला. देवा आता इथलं माझं सगळं काम संपलं, शेजारी पाजारी गाव पंचक्रोशी सुखी झाली, आता मला घेऊन जा. आणि मग देव तिथं आल्यानंतर देवाला सांगितलं देवा आता मला जर जमलं तर तुला वाटत असेल तर मला स्वर्गाला ने. देवानं सांगितलं खरं सांगू तू 40 वर्षापूर्वीच पंचक्रोशीत तुझ्या गावात स्वर्ग निर्माण केला. अरे स्वर्ग तिथं काय आणि इथं काय, तुझ्यासाठी हा स्वर्गच आहे रे, स्वर्गच आहे. सगळंच कीर्तन नाही कळलं तर एवढा मोठा घरी घेऊन जा. इथं स्वर्ग बनवा. इथं दुश्मन्या करायला नाही आलो, इथं वैर करायला नाही आलो, इथं स्वर्ग बनवायला आलो. जन्माला येताना माणूस म्हणून आलो, वागताना संत चरणानं वागान, मरताना देव नावाची संज्ञा प्राप्त करून घ्या. कुणाच्या श्रद्धांजलीची गरज पडणार नाही. ही सुखाची वाटप करणारं पात्र जगात आईच आहे, ती 3ऱ्या चरणात आहे. श्रांती सुखाची विश्रांती. स्टॉलवर आणि मॉलवर मिळत नाही, सुख पेठेत मिळत नाही. सुख तुझ्या जवळ आहे, तुझं आहे, तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. घरी गेल्यावर दृष्टांत हाताळून घ्या. राजा धर्म आणि राजा धर्मानं दुर्योधनाला दिलेला सल्ला आणि डोळ्यावर बांधलेली आईनं पट्टी, वज्रदेही होण्यासाठी विचारलेला उपाय आणि त्या उपायाचं उत्तर त्या ठिकाणी त्यांनी देऊन टाकलं. ऐका 47 19 नावाची गाडी रोडवर उभी आहे, पुलावर उभी, ती बाजूला करा, एसटी थांबलेली आहे. महत्वाचा मुद्दा आहे. जीवनामध्ये सुख आपल्या जवळ आहे. ज्यावेळेस गांधारीने डोळ्यावरची पट्टी काढली त्यावेळेस वज्रदेही बनवण्याची ताकद तिच्यात होती. म्हणून आपल्या हिंदू सनातन परंपरेनं कुछ काही आपल्याला शिकवून गेले. मंदिरात दर्शनाला जातो, सभा मंडपातलं कासव आपण पाहिलं. देवाचं आणि कासवाचं अंतर लांब आहे. कधीतरी एखाद्या वेळेस आम्ही डायरेक्ट जातो, कधी एखादा त्या कासवाजवळ वागतो, पण आम्ही कधी मनाला लावून घेतलं नाही या कासवासांमधल्या देवाचा संबंध काय. संबंध एकच आहे. कासवाला आणि म्हणजे त्या कासविनीला देवानं स्तन आणि दूध दिलं नाही. मग तिच्या पिलाची उंची होते कशी, तिच्या नजरेत ताकद दिली.
एकदा नजर लेकराची आणि पिलाची झाली का तिची भूक भागते. मला आई सांगायची, आईच्या नजरेला नजर भिडवा. बाईपेक्षा ताईपेक्षा आईच्या नजरेत फारच पावर आहे. कळायला संस्कार लागतात, कळायला संस्कार लागतात आणि ते संस्कार इथे दिले जातात. कधीतरी आईच्या नजरेत नजर घालून एकदा वाचा तिचा चेहरा, कळेल तुम्हाला. अभिमानानं माणसं बोलतात माझा मुलगा जगातल्या 56 भाषा बोलतो. आनंद या मनात लगाला. पण तुझ्या पोराला तुझ्या आई बापाची भाषा कळत नाही काय? मातीत घालायचंय त्याच्या शिक्षणात. जगातल्या 56 भाषा त्याला बोलता येतात. त्याला आई बापाची भाषा कळली पाहिजे आणि आई बापाची भाषा कळायला शास्त्र लागतं आणि संत विचार लागतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरा त्या विचाराला पुष्टी देताना शेवटच्या चरणात त्या साधूला
प्रसादाचा भाव आपल्या समोर ठेवला. सगळे वारकरी जवळजवळ नाशिक जिल्ह्यातील त्याच्याही बाहेरून संभाजीनगरहून काही मंडळी आलेली आहेत. यानंतर कार्यक्रमाचं संपूर्ण सूत्रसंचलन आणि थोडंसं वारकऱ्यांचं आभार प्रदर्शन. या गावचं भूषण कुलाचारानं वडलोपार्जित परंपरेनं आलेला परमार्थ ज्यांनी जपला असे युवा कीर्तनकार सर्व गुण संपन्न सर्वश्री आदरणीय सागरदादा या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन आणि आलेल्या सर्व वैष्णव वारकऱ्यांचं आभार प्रदर्शन या ठिकाणी ते करतील. त्यांनी चिठ्ठी माझ्याकडे दिली तर मी थांबून घेतो. कुणी 2 मिनिटं उठू नका. श्रद्धांजली देणारे कुणी वक्ते बाहेरून आलेले असतील त्यांना 2-2 मिनिटं आपण संधी देणार आहोत. तीनही वचनं बरोबर करतो आणि कार्यक्रमाची सांगता विठोबा